तुम्ही उद्योजकीय भव्य स्वप्न आणि विजन बघत आहात का? तुमचे स्वप्न आणि विजन एकाच चाकोरीमध्ये अडकले आहेत का? तुम्ही वर्षानुवर्षे त्याच प्रश्न आणि समस्येत अडकला आहात का? तुम्ही दिवस रात्र तुमच्या प्रश्न समस्यांच्या उत्तराच्या शोधात आहात का? जर उत्तरे माहीत असतील तर तुम्हाला कृती करायला अडचणी येत आहेत का? जे तुम्ही करत होता ते तुम्ही करत राहिला तर जे तुम्हाला मिळाले तेच तुम्हाला मिळणार. जर हा चक्रव्यूह भेदायचा असेल तर IRDM समुदायामध्ये सामील व्हा. माझे नाव नितीन साळकर आहे आणि मी NLP सायकोथेरपिस्ट आणि करिअर इंटेलेक्ट कोच म्हणून काम करतो. मी विद्यार्थी आणि उद्योजकांची शैक्षणिक आणि उद्योजकीय गुणवत्ता विकसित करतो. आजचा विषय आहे सवयी कशा बनतात. मला माझ्या एका ग्राहकाने फोन केला आणि प्रश्न विचारला की एखादे काम 21 दिवस सतत केले की त्याची सवय बनते, हे खरे आहे का? सवय 21 दिवसात बनते हे जाणून घेण्या अगोदर सवय बनण्यासाठी मेंदूचे कार्य कसे चालते हे जाणून घेऊया. मेंदूमध्ये 100 करोड न्यूरॉन्स असतात जे तुमच्या इंद्रियांशी जोडलेले असतात. तुमच्या सवयीच्या बाबतची जी माहिती असते ती इंद्रियांमार्फत मेंदूकडे पोहोचवली जाते आणि माहितीच्या प्रत्येक कृतीचे न्यूरॉन्स मार्फत न्यूरल जाळे आणि संपूर्ण सवयीची एक न्यूरल प्रणाली बनली जाते आणि एखाद्या कृतीचे सवयीत रूपांतर होते. जर तुम्ही क्रीडा क्षेत्र आणि संगीत क्षेत्राचा अभ्यास केला तर तुमच्या हे लक्षात येईल की क्रीडा प्रशिक्षक किंवा संगीत शिक्षक याच्याकडे त्या विषयाचा अभ्यासक्रम तयार असतो. सुरुवातीच्या काळामध्ये या अभ्यासक्रमाचा छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये सातत्याने सराव करून घेतात. थोडक्यात मेंदूमध्ये या कौशल्याची न्यूरल प्रणाली तयार होते. त्यानंतरच हे खेळाडू किंवा गायक व्यावसायिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करायला तयार होतात. मेंदू संशोधकांनी एक प्रयोग केला. एका ऑलिम्पिक नेमबाजाच्या यशाचा अभ्यास केला. त्यांनी सारांश असा काढला की ह्या खेळाडूने 10 वर्षात एकूण 10,000 वेळा गोळी मारायचा सराव केला. मग ह्या संशोधकांनी एका खेळाडूवर प्रयोग केला आणि त्याच्याकडून 10,000 गोळ्या 2 वर्षात मारून घेतल्या. या खेळाडूच्या नेमबाजीचा दर्जा ऑलिम्पिक नेमबाजासारखा झाला. यावरून तुमच्या असे लक्षात येईल की कालावधी महत्वाचा नाही आहे, तर तुम्ही एखादे कौशल्य किती सातत्याने आणि चिकाटीने साध्य करता यावर अवलंबून आहे. तज्ञ प्रशिक्षक खालील टप्प्यांप्रमाणे एखाद्या कौशल्याची सवय किंवा न्यूरल प्रणाली बनवतात. टप्पा 1, कौशल्याची माहिती देणे. टप्पा 2, कौशल्याचा छोट्या टप्प्यांमध्ये नियमित सराव करणे. टप्पा 3, सरावाचे मूल्यमापन करणे. चूक होत असेल तर त्याबाबत मार्गदर्शन करणे. टप्पा 4, विद्यार्थी त्या विषयात तज्ञ होतो. उद्योजकांची सर्वात मोठी समस्या अशी असते की उद्योग वाढ आणि विस्तारासाठी कुठल्या कौशल्याच्या सवयी अंगी बाणवायच्या हेच त्यांना माहीत नसते. उद्योजक उद्योग शिकण्यासाठी अजाणतेपणे वेगवेगळ्या विषयाची पुस्तके, सोशल मीडिया आणि व्यावसायिक कार्यशाळा अशा वेगवेगळ्या मार्गाने उद्योग विषयक माहिती जमा करत असतात. परंतु नेमक्या तज्ञ लेखकाची किंवा तज्ञ सल्लागाराकडून माहिती घ्यायची हे त्यांच्या लक्षात येत नाही. सर्वात लक्षणीय समस्या म्हणजे ही माहिती जरी मिळाली तरी ती उद्योजकाला शिकता येत नाही आणि शिकता जरी आली तरी कृतीमध्ये आणता येत नाही. कारण त्या विषयातील मार्गदर्शक आणि प्रशिक्षक असल्याशिवाय ह्या कौशल्याच्या सवयी तुमच्या अंगवळणी पडणार नाहीत. उद्योगाच्या 6 टप्प्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये विकसित करावी लागतात. संदर्भ व्हिडिओ उद्योजकीय विकास आणि विस्ताराचे 6 टप्पे.
ही उद्योजकीय कौशल्ये विकसित करण्या अगोदर काही मूलभूत कौशल्ये शिकावी लागतात. उदाहरणार्थ उद्योग विषयाचे वाचन, वाचलेले आत्मसात करणे, नंतर कृती करणे, कुठल्या कृतीमुळे योग्य परिणाम मिळतो किंवा मिळत नाही याचे मूल्यांकन करणे, जे चुकत आहे त्याची परत नवीन आखणी करणे आणि वेळेचे नियोजन करणे वगैरे. एक प्रसिद्ध उद्योगपती असे म्हणतो की मी 60% वेळ व्यवसायासाठी देतो आणि 40% वेळ नवीन गोष्टी शिकण्यासाठी देतो. एक महत्वाचे तत्व लक्षात ठेवा, जर एखादी व्यक्ती एखादे काम सर्वोत्तम करू शकते, तर कोणीही ते सर्वोत्तम काम कसे करायचे हे शिकू शकतो. धन्यवाद. तुम्हाला विषय आणि चॅनलचा उद्देश आवडला का? तर चॅनलला लाईक करा. ह्याविषयी अजून माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक सुंदर कोट आहे, जर वेगात जायचे असेल तर एकटे चाला, जर लांब जायचे असेल तर एकत्र चाला. एकत्र येण्यामुळे संधी निर्माण होणार असेल तर चॅनल शेअर करा. प्रश्न किंवा समस्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप लिंकवर पोस्ट करा. उत्तरे संक्षिप्त रूपात दिली जातील. धन्यवाद.